नमस्कार. आज मी बनवणार आहे रवा न भाजता नाश्ता सेंटरवर मिळतं अगदी तसं आचारी पद्धतीचं परफेक्ट उपीट आणि यासोबत उपीटाची चव वाढविणारी नाश्ता सेंटरवर मिळते तशी चवदार चटणी सुद्धा बनवणार आहोत. तर चला मग सुरुवातीला चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक लहान वाटी ओलं खोबरं घ्यायचं. यासोबत 2 चमचे डाळ व 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं आणि 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 पुदिन्याची पानं, तसेच देठासह थोडी कोथिंबीर व अर्ध्या लिंबाचा रस. याऐवजी चटणीला आंबट चव यावी म्हणून तुम्ही चिंचेचा लहानसा तुकडा वापरलात तरी चालेल. यानंतर चवीपुरतं मीठ. आता चटणी घट्ट किंवा पातळ जशी हवी त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आणि हे वाटून असं एका भांड्यात काढून घेऊया. तर उपीटासोबत खाण्यासाठी अशी पातळसरच चटणी असावी म्हणून तुम्हीही शक्यतो पातळच चटणी बनवा. आता चटणीची चव वाढविण्यासाठी यात एक फोडणी टाकूया. तर मी 1 चमचा तेलात अर्धा चमचा मोहरी व जिरं, काही कढीपत्त्याची पानं, सुक्या लाल मिरच्या व चिमूटभर हिंग टाकून फोडणी बनवली आहे. तर अशी खमंग चटणी उपीटासोबतच काय तर कोणत्याही नाश्त्यासोबत एक नंबर लागते. हे पहा, आपली चटणी तयार झाली आहे. आता चटणीला बाजूला ठेवून उपीट बनवूया. तर सर्वात अगोदर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवू. यात मी एकाच वाटीने 3 वाटी भरून आणि वर 5 ते 6 चमचे पाणी एक्स्ट्रा घेत आहे. तर असं आधी पाणी गरम करायला का ठेवायचं हे तुम्हाला पुढे लक्षात येईलच. आता पाणी एका बाजूला मंद आचेवर गरम करायला ठेवू आणि दुसऱ्या बाजूला उपीट बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल किंवा तूप जे वापरायचं असेल ते घेऊ शकता आणि ते चांगलं गरम झाल्यानंतर त्यात टाकायचं आहे 1 लहान चमचा मोहरी, 1 लहान चमचा जिरं, 1 लहान चमचा उडीद डाळ व तसेच 1 चमचा चण्याची डाळ टाकून यांना मीडियम फ्लेमवर अगदी काही सेकंद परतून घेऊया. हे पहा, डाळी छान खरपूस झालेत. आता यात थोडंसं किसलेलं आलं व बारीक चिरलेल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि मध्यम चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या टाकूया. तर उपीटात तुम्हाला तिखटपणा कसा हवा त्यानुसार मिरच्या कमी किंवा जास्त घेऊ शकता. पहा, आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत असं थोडंसं परतल्यानंतर यात 9 ते 10 कढीपत्त्याची पानं व यासोबत एक मध्यम चिरलेला कांदा टाकून कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया. इथं कांद्याला आपल्याला खूप जास्त वेळ रंग बदलेपर्यंत परतायचं नाही तर कांदा सॉफ्ट होईपर्यंत भाजायचा आहे. हे पहा, कांदा छान नरम झालाय. आता यात 1 लहान वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची व बारीक चिरलेलं 1 लहान वाटी गाजर टाकूया. या ठिकाणी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊन त्यांचं प्रमाण कमी किंवा अधिक घेतलात तरी काही हरकत नाही. असं गाजर व शिमला मिरची यांना काही सेकंद तेलात छान परतून घ्यायचं. आता या स्टेजला यात 1 वाटी न भाजलेला जाड रवा टाकून घेत आहे. तर आपण ज्या पद्धतीने म्हणजे नाश्ता सेंटरवर मिळतं तसं उपीट बनवतोय म्हणून रव्याला आधीच भाजून न ठेवता या स्टेजवर मिसळून कमी आचेवर रवा हलकासा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्ही उपीट बनवण्यासाठी आवडीनुसार जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता, पण बारीक रव्याचं उपीट अगदीच मऊसूत होतं. हे पहा, रव्याला हलकासा रंग आलाय म्हणजेच रवा खमंग भाजला आहे. आता यात बिया काढून मध्यम चिरलेलं 1 लहान टमाटर आणि फ्रोझन मटार टाकू. जर तुमच्याकडे ताजे मटार असतील तर ते गाजर व शिमला मिरची सोबत फ्राय करून घ्यायचे. यानंतर मी यात जे शेंगदाणे टाकलेत यांना मी सुरुवातीलाच तेलात फ्राय करून घेतले होते. तुम्ही वाटल्यास इथं भाजलेले शेंगदाणे वापरायचे असतील तर वापरू शकता. तर असं सर्वांना काही सेकंद रव्यासोबत छान मिसळून घेतल्यानंतर यात चवीपुरतं मीठ टाकूया. आता यात मघाशी गरम करायला ठेवलेलं उकळतं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आपण ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने रवा घ्यायचा आहे. म्हणजेच इथं ज्याही भांड्याने तुम्ही रवा घ्याल त्याच मापात तिप्पट पाणी घ्यायचं आहे. तसेच आपण जे वर 5 ते 6 चमचे पाणी जास्तीचं घातलं याचं कारण की आपण जाड रव्याचं उपीट बनवत असल्यामुळे अगदीच तंतोतंत पाणी घातलं तर आपलं उपीट कोरडं होण्याची शक्यता असते. म्हणून सेम वाटीच्या साधारण पावभाग पाणी इथं जरूर वापरा. मग या पद्धतीने तुम्ही हवं तितकं उपीट अगदी परफेक्ट मऊसूत
आणि मस्त दाणेदार बनवू शकता। पहा, असं रव्यातलं पाणी आटेपर्यंत सतत चमचा फिरवायचं आणि यातलं पाणी आटल्यानंतर सर्वात शेवटी यात 1 चमचा तूप आणि यासोबत खूप सारी कोथिंबीर टाकून यांना उपीटात छान मिसळून घेऊ। तर या पद्धतीने तुम्ही उपीट यापूर्वी घरी बनवलं होतं का किंवा खाल्लं होतं का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आता याला झाकून मंद आचेवर 1.5 ते 2 मिनिटं मस्त वाफ द्यायची। तर 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं उपीट नाही खूप कोरडं नाही खूप चिकट, तर अगदी परफेक्ट मऊसूत दाणेदार बनला आहे। मग असं घरच्या घरी नाश्ता सेंटरची चव देणारं उपीट तुम्ही असंच चटणीशिवाय खाल्लात तरी भारीच लागतं, पण चटणीसोबत खाल्लात तर आणखीनच भारी चविष्ट लागेल हे नक्की। मग एकदा जरूर बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका।